आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ अपर्णा विवेक शेटे, सौ विद्या बाबासाहेब नलवडे, श्री मोहन दत्तात्रय वाटवे, श्री निरंजन सुरेश आवटी यांची प्रचारात मुसंडी। हटकर कोष्टी समाजाचा जाहीर पाठिंबा। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अ गटातून सौ अपर्णा विवेक शेटे या निवडणूक लढवित आहेत, तर सर्वसाधारण महिला ब गटातून सौ विद्या बाबासाहेब नलवडे या निवडणूक लढवत आहेत। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार श्री मोहन दत्तात्रय वाटवे हे एक सर्वसाधारण क गटातून निवडणूक लढवित आहेत, तर लोकप्रिय माजी नगरसेवक श्री निरंजन सुरेश आवटी सर्वसाधारण ड गटातून निवडणूक रिंगणात आहेत। भारतीय जनता पार्टीने यावेळी या प्रभागामध्ये 2 नवीन महिलांचे चेहरे दिले असून एका निष्ठावंत पत्रकाराला देखील या प्रभागामध्ये काम करण्याची प्रथमतः संधी दिलेली आहे। त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून या भागामध्ये आवटी साहेबांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे। त्यामुळे जनता प्रचंड खुश आहे त्यांच्या कामावरती। त्यामुळे यंदा भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला बहुमताने निवडून देणार यात मात्र शंका नाही, असे या भागातील नागरिक सांगत आहेत। पॅनल टू पॅनल प्रचार सुरू असून प्रत्येक घरोघरी जाऊन भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर आमचे काय विजन असणार आहे या संदर्भात मतदारांना याविषयी ते माहिती देत आहेत। आणि 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी चारही कमळाचे बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी अशी त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे। या संदर्भात संघर्ष नायक न्यूज यांनी या उमेदवारांसोबत केलेली खास बातचीत। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं असं दमदार पॅनल आहे। या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीनं एका ज्येष्ठ पत्रकाराला न्याय देऊन एक पत्रकारितेबद्दल एक कृतज्ञता चांगली व्यक्त केलेला आहे। तर आपण आज त्यांच्या पॅनलशी बातचीत करूया। नमस्कार, मी मोहन दत्तात्रय वाटवे, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 क मधून मला उमेदवारी पक्षानं दिलेली आहे। एक भारतीय जनता पार्टीचा अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावंत असा 35 वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं संधी दिली आहे आणि माझा जनसंपर्क आणि आजवरचा अनुभव याच्या माध्यमातून मी या सर्व पॅनलसाठी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की माझ्याबरोबर असलेल्या सौ विद्याताई नलवडे, त्यानंतर अपर्णाताई शेटे आणि तुमच्या सर्वांचेच परिचय घेतले माजी नगरसेवक निरंजनदादा आवटी या दमदार पॅनलला कमळ या चिन्हावर आपलं मत देऊन मोठ्या फरकानं विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन आणि विनंती करतो। या ठिकाणी सावित्रींच्या लेखी, जिजाईंच्या लेखी भारतीय जनता पार्टीनं स्त्रियांना चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे। एक दमदार, तडफदार, एक झुंजार व्यक्तिमत्व सौ विद्याताई नलवडे यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार, मी विद्या बाबासाहेब नलवडे, मी ब गटातून सर्वसाधारण महिलामधून मी उमेदवार आहे। पक्षाने मला उमेदवारी दिली यातच मला विजयी मानते आणि मी नागरिकांना असं आवाहन करते की आमच्या भारतीय जनता पार्टी या पक्षाला कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्वांना आम्हाला असंख्य बहुमताने विजयी करावं एवढीच मी आशा बाळगते। नमस्कार, मी प्रज्ञा निरंजन आवटी, माझे पती निरंजन आवटी यांना प्रभाग क्रमांक 4 मधून भाजप पक्षातर्फे ड या गटातून उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्यामार्फत बरीच विकास कामं या ठिकाणचे नगरसेवक असल्यानंतर झालेली आहेत। रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असतील, रस्त्यांचं सुशोभीकरण असेल, पण याच्या पलीकडेही जाऊन आम्हाला यावेळी महिलांसाठी खास करून महिला सक्षमीकरण आणि महिलांची सुरक्षितता यावरती भर द्यायचा आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करते की त्यांनी संपूर्ण पॅनलला मतदान करून भरघोस मताने भाजप पक्षाला विजयी करावं। नमस्कार, मी सौ अपर्णा विवेक शेटे, भारतीय जनता पक्षाच्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 4 मधील अ या वर्गातील मी महिला उमेदवार आहे। मी आपल्या प्रभागातील सर्व मतदार माता, भगिनी व बंधूंना इतकं आवाहन करते की तुम्ही सर्वांनी आपल्या पूर्ण पॅनलला कमळ या चिन्हावर बटन दाबून आपल्या पूर्ण पॅनलला भरपूर संख्येने विजयी करून आम्हाला विकासकाम करण्याची संधी द्यावी। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।